विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी एक गोष्ट दाखवणार आहे, नीट लक्ष द्या. मी जे दाखवतोय ना, हे जे पेज आहे, तुम्हाला काय करायचंय, मॅथ्स 2 चं बुक काढा. इंटिग्रेशनच्या इनडेफिनेट इंटिग्रेशनच्या ना मिसलेनियस मध्ये जावा. सुरुवातीला एमसीक्यू दिलेत. तर 14 नंबरची एमसीक्यू कुठली आहे ते बघा. त्याच्यात 14 नंबरचा प्रश्न कोणता आहे तो बघा. हा प्रश्न दिसेल तुम्हाला. हा दिसला, बघितला का प्रश्न तुम्ही? बघितलाय. वाचा ना नक्की काय दिलंय. cos रेस टू -3/7 आणि sin रेस टू -11/7. बर. आता इथं बघा 2024 ला जो प्रश्न आलेला आहे 2024 ला वाचा बघू. वाचा. cos रेस टू कोण आहे? -3/7. ओके. आणि sin रेस टू कोण आहे? -11/7. चला ठीक आहे. बघा सेम प्रश्न. म्हणजे आता ऐका बाळांनो, ऐका. मी सांगतो ते पहिला नीट लक्ष द्या. ते अतिशय, अतिशय इम्पोर्टंट आहे. काय झालंय माहितीये का, की तुमच्या मनात मॅथ्सची प्रचंड भीती आहे. प्रचंड. की जेई भयंकर अवघड आहे, जेई जमणारच नाहीये आणि जेईचेच प्रश्न मॅथ्समध्ये येतायत. मी सांगतोय 30 ते 35 प्रश्न, 40 प्रश्न सुद्धा काही सीईटीच्या पेपरमध्ये पुस्तकातले ॲज इट इज आहेत. त्यातले जास्तीत जास्त प्रश्न हे सोडवून दिलेले, जे पुस्तकात सोडवून दिलेत, ते परीक्षेत आलेत लक्षात घ्या. जे पुस्तकात सोडवून दिले, ते परीक्षेत आले. बरं, पुस्तकातल्या पीवाय एमसीक्यूज आहे तशा आलेत. आता स्ट्रॅटेजी सांगतो ते नीट लक्ष द्या. तुम्ही घाबरू नका. तुम्ही 50 प्रश्नाचे आहेत ना मॅथ्स, त्यातले 30 प्लस 30 प्लस तर पुस्तकातलेच असणार आहेत. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? पुस्तकातले प्रश्न सोडवावे लागतील. आता हे जे मी घेतोय ना, इंटिग्रेशन असू दे, डिफरन्शिएशन असू दे, डिफरन्शियल इक्वेशन असू दे, लिमिट असू दे, नाहीतर कंटिन्यूटी असू दे. ट्रिग्नोमेट्री 2 शिवाय ऑप्शन नाहीये. तुम्हाला ट्रिगो 2 करावंच लागेल. मग तुम्हाला एक करावं लागेल, की आपला रँकर्स कोर्स जो आहे, मी आज आणि उद्या 2 दिवस, 3 दिवस त्याच्यावर एक फ्री व्हिडिओ ठेवलाय. ट्रिग्नोमेट्री 2 चा. 2025 चे लेटेस्ट 15 क्वेशन्स सोडून घेतलेत. मी तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आपली सीरीज तर शॉर्टकटची आहे. पण शॉर्टकटवर मी तुम्हाला बोललोय, आपण टाइप पण कव्हर करतोय. तर सगळंच कव्हर होणार आहे आणि इंटिग्रेशनचे टोटल 7 प्रश्न येतायत. या सीरीजमुळे ते 7च्या 7 प्रश्न तुम्हाला जमणार आहेत. 14 मार्क फिक्स. इथं जमत नाही मुलांना, तुम्हाला जमणार आहे. मग त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. पहिला जो क्वेश्चन दिसतोय इथं तो बघा नीट. ओके. मी काय म्हणतोय ते बघा. टाइप ओळखायचे आपल्याला टाइप. नीट लक्ष द्या. 1 अपॉन हे जे सेक आहे ते खाली गेल्यावर कॉस होतं बरोबर का हो? कॉस रेस टू 2/3x आणि कोसेकचं होतं साइन रेस टू 4/3x आणि इथं आहे dx. 3 स्टेपचं गणित आहे. टाइप ओळखायचा कसा ते बघा. रेस टू ज्या टर्म दिले त्याचे ॲडिशन 2च होणार. करा ॲडिशन. 2/3 मध्ये 4/3 ॲड करा. 2/3 मध्ये 4/3 ॲड करा. 6/3 2 टाइप ठरलाय मग आता. आता तुम्ही काय करायचंय, की मला इथं टॅन पाहिजे. टॅन हवाय टॅन. मग मी काय करणार? साइनला कॉसनं डिव्हाईड करणार. आलं का? बेसिक ट्रिग्नोमेट्री आली का इथं, की साइन अपॉन कॉस टॅन. पण साइन रेस टू 4/3 ला मी कॉस रेस टू 4/3 ने डिव्हाईड करणार आणि डिव्हाईड केलंय म्हणल्यावर मल्टिप्लाय सुद्धा करावं लागतं. साधं बेसिक ॲडजस्टमेंट आहे. प्लस केलं तर मायनस करावं लागतं, तर डिव्हाईड केलं तर मल्टिप्लाय करावं लागतं. आता नीट बघा, मी डायरेक्टली काय लिहितोय? कॉस स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स आणि टॅन रेस टू 4/3x आणि dx. आता हे कुठनं आलं? सांगतो ना तुम्हाला. ए रेस टू मी सगळं बेसिक सांगतो तुम्हाला. ए रेस टू एन मल्टिप्लाय केलं ए रेस टू एम ला, तर ए रेस टू एम प्लस एन त्यांची होते ऍडिशन. तसंच कॉस रेस टू 2/3 ला कॉस रेस टू 4/3 ने मल्टिप्लाय केल्यावर त्या वरच्या रेस टू पॉवरची ऍडिशन होणार आणि मगाशीच बघितली ती 2 असते ऍडिशन. आलं का कॉस स्क्वेअर इथं? तर शांतपणे बघा. मग आय इक्वल्स टू काय होणार बघा. हे जे टॅन स्क्वेअर आहेत ना, टॅन ते राहू दे खाली इथंच किंवा वर लिहूया आपण त्याला. टॅन रेस टू -4/3x लिहूया आपण. ठीक आहे. प्लस वर लिहूया. आणि हे कॉस स्क्वेअरचा रेसिप्रोकल वरती झाला, की तो सेक स्क्वेअर एक्स होतो. ओके. आता बाळांनो, इंटिग्रेशनमध्ये पहिलंच थेरम आहे बाय सबस्टिट्यूशन. त्याचा इथं वापर करायचा आहे आणि त्या सबस्टिट्यूशनमध्ये काय करावं लागतं? आपल्याला अशी टर्म लागते जिचं डेरिव्हेटिव्ह पुढे आहे. मग टॅनला टी पुट करा. ओके. टॅन एक्सला टी पुट केलं, की त्याचं डेरिव्हेटिव्ह कोण? सेक स्क्वेअर एक्स डीएक्स इक्वल्स टू टीटी येणार. म्हणजे मला सेक स्क्वेअर एक्स डीएक्स व्हॅल्यू टीटी मिळाली. म्हणजे मला टी रेस टू -4/3 dt मिळालं. आता इंटिग्रेशनचा सोप्पा नियम सांगतो. इंटिग्रेशन मध्ये
रेस टू जी टर्म आहे त्यात फक्त 1 ऍड करायचे असतात आणि त्यांना डिवाइड करायचं असतं. मग टी रेस टू मायनस 4/3 आहे. मग चला इंटिग्रेशन काढताना जे टी रेस टू मायनस 4/3 आहे त्यात 1 ऍड करा, त्यांना डिवाइड पण करा. आता एवढं करायची गरज नव्हती बरं का बाळांनो. डायरेक्ट लिहिलं चाललं असतं. समजून घ्या. हे डायरेक्ट लिहिलं चाललं असतं. काय येतंय सांगा बघू? ॲक्चुअली याच्यात 1 ॲड करायची म्हणजे मला 1 मायनस 4/3 मायनस 1/3 येणार. मायनस 1/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. म्हणजे मला टी रेज टू मायनस 1/3 त्या मायनस 1/3 ने डिव्हाइड सुद्धा करा. तुम्हाला तुमचं ॲन्सर मिळेल. टाइप कळाला का? टाइप कळाला का बघा? टाइप कळाला तर तुम्हाला 24 चा सुद्धा प्रश्न जमणार. आता मी तुम्हाला सांगतो बाळांनो रूल समजून घ्या. अरे तसाच प्रॉब्लेम आहे. इथं सेक होतं. सेकचा रेसिप्रोकल कॉस करताना साइन चेंज करावं लागत नाही. हे 2/3 तर 2/3 राहणार. पण साइन रेस कॉस रेस टू मायनस आहे. मी खाली पण कॉसच लिहिणार आहे. त्यामुळे मायनसचं प्लस होणार. खाली पण मी साइनच लिहिणार आहे. त्याच्यामुळं मायनसचं प्लस होणार. आणि इथं कोण आहे? डीएक्स. आता सांगतो टाइप तुम्हाला कळालाय सोडवायचंय तुम्ही. कसं? सांगतो याला डिव्हाइड करणार कशानं? कॉस रेस टू 11/7 मल्टिप्लाय करणार कशानं? कॉस रेस टू अरे एकदा टाइप कळाला की जमलं रे. आता मला सांगा बघू. कॉस रेस टू 3/7 ला कॉस रेस टू 11/7 ला मल्टिप्लाय केलं की रेस टू जे दोघं आहेत त्याची होणार ऍडिशन आणि ह्या टाइप मध्ये ठरलंय की त्याची ऍडिशन 2 येणार आहे. म्हणजे तुम्हाला आपला रँकर स्कोर घ्यावाच लागणार आहे. त्यात आपण हे सगळं कव्हर केलंय. सगळं त्याच्या बाहेरचं काय येणारच नाहीये लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. मग आता इथं कोण आलं? म्हणजे इंटिग्रेशन सुद्धा तुम्हाला सोपं वाटेल. मग त्याच्या अगोदर ट्रिगो करा. हे tan रेज टू मायनस 11/7x आणि dx tan ला टी पुट करा. हे cos स्क्वेअर इथं गेल्यावर sec स्क्वेअर होईल. tan ला टी पुट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झालं की टी रेज टू मायनस 11/7 येणार. इंटिग्रेशन मध्ये कसं करायचं सांगा बघू. त्यात 1 ऍड करायचं. मग 1 मायनस 11/7 म्हणजे मायनस 4/7 त्यानं डिव्हाइड सुद्धा करायचं आन्सर मिळालं. मग बाळांनो आता मला सांगा हा पुढचा प्रॉब्लेम जमेल का? अरे जमेल का म्हणजे तो रिपीटेडच प्रॉब्लेम आहे. हाच प्रॉब्लेम इथं आलाय आणि हा प्रॉब्लेम आपल्या पुस्तकातला आहे. मी क्लिअरली सांगतो तुम्हाला हा प्रॉब्लेम पुस्तकातला आहे. क्लिअरली मला वाटतं सी आन्सर आहे. क्रॉस चेक करा. कारण आठवतं तुम्हाला? आठवतंय का बघा तुम्हाला इथेच आपण केलं होतं. ह्याच्यात मी 1 ॲड केलं की -4/7 येतंय. ह्याच्यात मी 1 ॲड केलं की -4/7 येतंय. मग रेस टू मला -4/7 पाहिजे. इथं तर प्लस दिलंय कॅन्सल. लॉग तर येतच नाही. लॉग येत नाही. मग हे उत्तर बरोबर आहे बघा. बघा ना. टॅन रेस टू -4/7 अपॉन -4/7 रेसिप्रोकल केलं की 7/4 होणार आहे. म्हणजे सीईटी मध्ये ऑप्शन कॅन्सल करणं ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. मग बाळांनो, कितवा व्हिडिओ आहे? कितवा व्हिडिओ आहे? 8वा व्हिडिओ असेल करेक्ट. मग ह्याच्या अगोदरचे पाठ बघितले का नाही? सगळ्यात इम्पोर्टंट आपली वायवा सीरीज. आता एकाच मुलानं छान कमेंट केलं होतं बरं का. वायवा सीरीज त्याला काय वाटलं माहितीये का? की बोर्डच्या एक्झामच्या वेळेस वायवा असतात ना तोंडी परीक्षा, त्याच्याबद्दल काहीतरी आहे वाटतं. त्यामुळे त्यानं बघितलंच नाही. आणि जेव्हा त्यानं आत्ता बघितलं तेव्हा म्हणतोय नुकसान झालं. त्यामुळे तुम्ही तुमचं नुकसान होऊन देऊ नका. वायवा सीरीजचे 25 व्हिडिओ अपलोड झालेत. इंटिग्रेशनचे 8 आहेत. नेम रिएक्शनचे 8 आहेत. हे सगळ्या प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर तुम्हाला फ्री अवेलेबल आहेत. पण ऑर्गॅनिकची बॅच सेपरेट मी अवेलेबल अजून करून ठेवले. अजून 1-2 दिवस ठेवणार आहे. नंतर त्याची किंमत मी वाढवणार आहे. सध्या ₹200 ला मी ऑर्गॅनिक तुम्हाला देतोय. ओके. तुम्ही त्याचा फायदा करून घ्या बाळांनो, लक्षात घ्या. आणि रँकर्स कोर्सवर शेकडो जी मुलं जॉइन झालेत, त्यांचा अभ्यास फार छान सुरू आहे. आणि लवकरच आम्ही आता काय करतोय, की जिओग्राफीचा एकदा पेपर झाला, की मोठ्या आहे ना आपण एक करेक्ट एक जबरदस्त स्ट्रॅटेजी म्हणूया आपण एकदम असा एक 30 डेज प्लॅन, सुपर प्लॅन आपण तयार करणार आहे, लक्षात घ्या. जिओग्राफीचा पेपर झाला, की लगेच मी तो अपलोड करणार आहे आणि तुम्ही अजून देखील रँकर्सवर ॲडमिशन घेऊ शकताय. घ्या. ऑल द बेस्ट.